कळंबोलीतील वादग्रस्त अमर हॉस्पिटल पुन्हा सुरू झाल्याची चर्चा रंगू लागली. 2024 मध्ये बेकायदा गर्भपात प्रकरणामुळे सील करण्यात आलेल्या या रुग्णालय परिसरात पुन्हा हालचाली दिसून आल्याने नागरिकांमध्ये आणि प्रशासनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले. हेच ते अमर हॉस्पिटल जिथे 4 महिन्यांच्या गर्भवती महिलेवर कथित बेकायदा गर्भपात करण्यात आल्याचा आरोप होता. या प्रक्रियेदरम्यान महिलेचा मृत्यू झालाय. यानंतर संबंधित महिलेच्या गर्भासह 2 लहान मुलांचे मृतदेह कथित प्रियकराने नदीत फेकल्याचा गंभीर आरोप समोर आल्याने राज्यभर खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यानंतर पनवेल महानगरपालिकेने अमर हॉस्पिटलवर कारवाई करत रुग्णालय सील केलं. मात्र अलीकडेच रुग्णालय परिसरात पुन्हा हालचाली दिसून आल्याने हॉस्पिटल सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. पाहणी दरम्यान तेथील एका व्यक्तीने डॉक्टर अर्जुन पोळ येथे कन्सल्टिंग करतात अशी माहिती दिली. तसेच त्यांच्या व्हिजिटिंग कार्डवर छापील स्वरूपात अमर हॉस्पिटल असा उल्लेख असून त्यावर पेनाने जय हॉस्पिटल असं लिहिलेलं आढळून आलं. याबाबत डॉक्टर अर्जुन पोळ यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की मी केवळ माझ्या मालमत्तेची देखभाल करण्यासाठी येथे बसतो. रुग्णालयातील साहित्य चोरीला जाऊ नये म्हणून लक्ष ठेवतो. येथे कोणतेही रुग्ण दाखल केले जात नाहीत किंवा उपचार सुरू नाहीत. दरम्यान पनवेल महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी यांनी स्पष्ट केले की परवानगीशिवाय हॉस्पिटल सुरू असल्याचं किंवा रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं आढळल्यास संबंधितांवर पुन्हा गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई केली जाईल. अमर हॉस्पिटल परिसरातील हालचालींमुळे पुन्हा एकदा या प्रकरणाची चर्चा रंगली असून आता या प्रकरणात महापालिका पुढे कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आहे डॉक्टर सर. सर येऊ का? आता मी थोड्या वेळापूर्वी तुमच्याकडे येऊन गेलो होतो. कधी? आता एक 10 मिनिटं लागेल सर. माझं नाव पत्रकार दीपक घरत आहे. मी शेजारी राहतो. तुमचं हॉस्पिटल सील करण्यात आलं होतं. मग हे हॉस्पिटल पुन्हा कसं काय सुरू केलं तुम्ही? हॉस्पिटल सुरुवात केली, फक्त कन्सल्टिंग सुरू केली. अच्छा, तुमचं कार्ड असेल कार्ड देणार. मी कार्ड देतो तुम्हाला, कारण मी आता गोसावींशी सुद्धा बोललो आहे. त्यांच्याकडे तुम्ही गेला होतात, पण त्यांना तुम्ही सांगितलं होतं की तुमचे भाऊ हे करणार आहेत. मग तुम्ही कसं कन्सल्टिंग? ॲग्रीमेंट त्यांच्या भावाचंच नावाने करतो ते. पण तुम्ही हे दिवसभर इथं प्रोटेक्शनसाठी असतो का? अच्छा, कन्सल्टिंग करत नाहीत तुम्ही, रुग्ण दाखल करून घेत नाही. कुठे आहे तुम्ही बघून जा. नाही, मी तर ते काम पालिकेचं आहे. मी काही ते करू शकत नाही. तशी आपल्या खात्री करून घ्यायची ना, कशाला हे करायचं? नाही, मला फक्त तुमची बातमीमध्ये प्रतिक्रिया हवी होती. आपलंच नाव अर्जुन पोळ ना डॉक्टर? मला फक्त ती खात्री, कारण कसं आहे बातमी करत असताना दोन्ही बाजून माझ्या पाण्याच्या टाक्यापासून सगळं चोरी गेलं. नाही, हरकत नाही, सगळं चोरी गेलं. हरकत नाही. एक मी करायला लागलो. मी येऊन जर नाही केलं तर करणार कोणते? नाही, हरकत नाही. मी त्याच्याबद्दल काय वाद नाही. फक्त मला एकच टेक्निकली तुमच्या बाजू समजून घेण्याची होती म्हणून मी तुमच्याकडे आलो. ओके, थँक्यू. थँक्यू. हो, धन्यवाद.